तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आज जी तारीख आहे ती आहे 18 मार्च 2025 आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 6:30. आज आज आम्ही जातो आहे साखळीला घोडेमोडणीसाठी. घोडेमोडणी म्हणजे नक्की काय हे तुम्हाला पुढे कळेलच. सध्या सगळीकडे शिमग्याचं वातावरण चालू आहे, जागोजागी रंग खेळले जात आहेत. तर त्याच प्रकारामधला हा एक उत्सव आहे जो साजरा केला जातो साखळीमध्ये. तर आता आम्ही निघूया घोडेमोडणी पाहण्यासाठी. तर मंडळी, आता आम्ही पोचलेलो आहे साखळीला आणि इथे त्यांचं जे नेसवणं आहे ते चालू आहे. नुकतंच इथे सगळ्यांना त्यांना फुलं लावत आहेत. घोड्याचा मुखवटा वगैरे लावलेला आहे आणि मागचा जो भाग आपल्याला दिसतोय तो एक पाटला आहे किंवा आपण टोपली म्हणतो. ते उलटी करून त्यामध्ये म्हणजे ती माणसं उभी राहतात. डोक्यावरती आबोलीची फुलं, मोगऱ्याची फुलं आणि हातामध्ये तलवारी दिल्या जातात. 2 प्रकारचे घोडे आहेत तिकडे, एक सफेद आहे, एक लाल आहे. पायामध्ये यांच्या घुंगरू असतात. असा यांचा वेश असतो इकडे. आम्ही इथे मुख्य स्थानी आलेलो आहे जिथे घोडेमोडणी सुरू होते. याच्या आधीचा जो व्हिडिओ होता त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की इथे त्यांना नेसवलं जात आहे. आबोलीची फुलं वगैरे इथे त्यांना लावली जात आहे. तर इथे ते पहिल्यांदा नाचतात. तुम्ही मागून पाहू शकता, कॅमेरा स्पीड करा. हे ते देऊळ आहे. तर ह्या देवळामध्ये इथून ते पहिल्यांदा ते इथून निघतात आणि इथून ते चालत मग पुन्हा साखळीमध्ये जाणार ते देवळामध्ये आणि राधाकृष्णाचं जे देऊळ आहे ते जाऊन ते नाचणार आहे. तर आता तुम्ही पाहिलं की 0पासून एंडपर्यंत जी काही प्रोसेस आहे सगळी तुम्हाला दाखवण्याचा इथे एक छोटासा प्रयत्न आहे. आणि खूप वर्षापासून हा जो इथे परंपरा आहे ती इथे लोक खूप आनंदाने साजरी करतात. आणि जे 2 घोडे तुम्ही आता पाहिले, एक लाल रंगाचा होता आणि एक धव्या रंगाचा, सफेद रंगाचा. त्या दोघांमध्ये हे नृत्य होतं आणि ढोल ताशे जे काय आहेत ते त्याच्यावर हे सगळं नृत्य पुढे जातं. तर आता आम्ही इथे बघूया, ते नाचताना एकदा बघूया जर शक्य असेल तर, नाहीतर मग डायरेक्ट देवळामध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो. चला. तर आता आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी देवींचं. श्री सातेरी केळबाई प्रसन्न, ज्या देवींचा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दर्शन करून घ्या. तर मित्रांनो, मगाशी जे आम्ही तुम्हाला दाखवलं ते घोडे आणि घोडेमोडणी आहे ते कुठे होणार आहे दुसऱ्यांदा ते मी तुम्हाला सांगतो. आता जे देऊळ तुम्हाला मी दाखवलं त्या देवळाचं नाव आहे सातेरी केळबाई देवस्थान. आणि जे 2 घोडे आहेत ते प्रत्येकी त्या एकेका देवीचा तो एक घोडा आहे. तो पांढरा शुभ्र तुम्ही पाहिला तो सातेरीचा घोडा आणि जो लाल होता तो केळबाई देवीचा. तर तिथून चालत आता निघालेले आहे आणि देवळामध्ये येणार आहे. देऊळ कुठलं? साखळीमध्ये, तर राधाकृष्ण संस्थान. तर ह्या देवळाचा जो ब्लॉग आहे तो ऑलरेडी तुम्हाला मी दाखवलेला आहे. तर आता घोडेमोडणी कुठे होणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर ह्या ठिकाणी इथे घोडेमोडणी होणार आहे. निघालेले आहेत तिथून एक अर्ध्या पाऊण तासाने तिकडे पोहोचणार आहेत. तर हा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये ते येऊन नाचणार आहेत. आणि इथे त्यांना नाचण्याची जी मुभा आहे ती जास्त आहे, जागा जास्त असल्यामुळे. तर वाट बघूया आता कधी येत आहेत. तर मित्रांनो, आता इथे आलेले आहेत घोडेमोडणी नाचण्यासाठी. प्रवेशद्वारातून प्रवेश करतायत.
तर मित्रांनो, आता इथे अशी प्रथा आहे की एका कोपऱ्याला एक घोडा उभा राहतो, दुसऱ्या कोपऱ्याला दुसरा, आणि जे वाजंत्री आहे, जे वाजवणारे आहेत, ते पण त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत उभे राहतात आणि वाजवितात. पहा आता तुम्ही पुढे. तर मंडळी, आता तुम्ही पाहिलं की यांचं जे नृत्य आहे ते इकडे झालेलं आहे एका ठिकाणी देवळामध्ये राधाकृष्णाच्या. आता तिथूनच थोड्या अंतरावर एक अजून एक जागा आहे, सतीची जागा आहे ती. तर त्या ठिकाणी सुद्धा यांचं नृत्य होणार आहे. तर त्याची पण झलक मी तुम्हाला आता दाखवितो. चला. तर मित्रांनो, तुम्ही आता घोडेमोडणीचा जो नृत्य प्रकार होता तो तुम्ही पाहिला असेल, आणि मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच आवडला असेल. खूप खूप तुम्ही मजा घेतली असेल त्या नृत्याची. 2 वेळा तुम्ही पाहिलं की कसे ते नाचतात एकमेकांसोबत. आणि तर असा हा घोडेमोडणीचा प्रकार. गोव्यामध्ये भरपूर ठिकाणी घोडेमोडणी होते, पण इथे जी होते तिला जरा स्पेशल, म्हणजे एक वेगळा प्रकार आहे हा. आणि खूप वर्षापासून चालत आलेली जी परंपरा आहे, ती परंपरा इथे जी आहे ती अजूनही फॉलो करतात लोक खूप मोठ्या प्रमाणावर. आणि एक चांगला प्रयत्न आहे माझा तुमच्यापर्यंत या अशा गोष्टी पोहोचविण्याचा. म्हणजे गोवा बियॉन्ड बीचेस असं जे काही आपण म्हणतो, म्हणजे गोवा हा फक्त म्हणजे बीच किंवा समुद्रकिनाऱ्यासाठी जो ओळखला जातो, त्याशिवायही अशा प्रकारच्या ज्या परंपरा आहे, अशा प्रकारच्या ज्या रूढी आहेत, त्या अजूनही माझ्या या गोव्यामध्ये आहेत. आणि अजूनही याला खूप महत्त्व आहे. खूप अशी लोकं आहेत जी ह्या सगळ्या परंपरा ज्या आहेत त्या मानतात. तर असाच हा एक प्रयत्न होता तुमच्या सगळ्यांकडे हा पोहोचविण्याचा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या गोव्याची जी संस्कृती आहे ती सगळ्या अख्ख्या भारतापर्यंत पोहोचेल, अशी मला आशा आहे. तर पुन्हा एकदा भेटूया एक नवीन व्लॉग घेऊन. तोपर्यंत तुम्ही स्वस्थ राहा, मस्त राहा, काळजी घ्या. चला, बाय.